सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी इंद्रजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे। सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी उत्तर तालुक्याचे इंद्रजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवड निर्विरोध झाली। सकाळी 11 वाजता जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष पदासाठी इंद्रजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली। जिल्हा परिषद अध्यक्ष हा पदाकरिता एकच व्यक्तीच्या नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यामुळे निवडणूक घेण्याची आवश्यकता नाही आहे, म्हणून श्री दीपक अरुण वैद्य यांच्या सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आल्याच्या घोषित करण्यात आले। तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा पदाकरिता एकच व्यक्तीच्या नामनिर्देशन प्राप्त झाल्यामुळे निवडणूक घेण्याची आवश्यकता नाही आहे, म्हणून श्री इंद्रजित गुलचंद्र पवार यांना उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे घोषित करण्यात येत आहे। श्री दीपक अरुण वैद्य आणि श्री इंद्रजित गुलचंद्र पवार दोघांना हार्दिक अभिनंदन। दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्ष पदे सव्वा वर्षासाठी ठेवण्याबाबत सदस्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती देण्यात आली। निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला। आज मनापासून आनंद आहे। खास करून भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेतृत्वाचं मी मनापासून आभार मानेन की त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड मोठं यश मिळाल्यानंतर एका शेतकरी कामगाराच्या मुलाला आज जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि हे फक्त भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतं। त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, आदरणीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेबांना दोघांनाही मनापासून धन्यवाद देईन। शेतकऱ्याच्या मुलाला आणि आमचा भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कुटुंब कार्यकर्ता या इंद्रजित पवारांना उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना मनापासून ज्या शुभेच्छा देईल आणि याचा मलाही मनापासून आहे। सोलापूरच्या जनतेला मनापासून धन्यवाद देईन। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी प्रचंड मोठं काम या महाराष्ट्रामध्ये उभं केलं, या जिल्ह्यामध्ये उभं केलं आणि जिल्ह्यातल्या जनतेचा विश्वास या निमित्तानं भारतीय जनता पक्षाने मिळवला। त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतो प्रचंड मोठं यश नगरपालिकेला, त्याहीपेक्षा मोठं यश महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, त्याच्याही पेक्षा चांगलं यश आपण बघतो की जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं दिलं आणि आज आपण बघतो ह्या सगळ्या संस्था भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने खाली काम करत आहेत। त्यामुळं आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। लोकांनी एवढा मोठा विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहणं आणि तेवढ्या ताकदीनं लोकांची सेवा करणं, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही सगळी जबाबदारी आज आमच्यावर आली। यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार दीपक साळुंके पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या रश्मी बागल, भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापालिकेच्या सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह भाजपचे विविध मान्यवर उपस्थित होते।